कसं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती असा लढा होता आणि त्याच्यात लोकशक्ती विजयी झालेली आहे. ही निवडणूक ही 5 वर्षातल्या जो काही या तालुक्याचा कारभार, त्याचबरोबर त्या कारभाराविरुद्धचा असंतोष, उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा 5 वर्षाचा जनसंपर्क, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षातल्या या तालुक्यातील सर्व नेते, सहकारी, कार्यकर्ते यांचे चिकाटीचे प्रयत्न आणि विद्यमान शासनाबद्दल जनतेचा झालेला भ्रमनिरास, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे हा ओमराजेचा प्रचंड विजय. बार्शी तालुक्यातून जवळपास 55,000चा लीड. किती दुरुस्त करू का? ह्याचा परिणाम राज्यामध्ये किती पण आता पुढच्या आता विधानसभा? आम्ही आमच्या तालुक्यापुरतं बघत होतो. राज्याचा प्रश्न राज्याच्या नेत्यांना विचार. बार्शी तालुक्यातून 55,000चा लीड मिळत आहे, त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया? तेच सांगितलं की आत्तापर्यंत मी सांगितलं, या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा 55,000चा लीड. 55,000चा लीड भेटला, मात्र हा टेम्पो टिकून ठेवण्यासाठी आपण काय नेमकं कसं आपलं धोरण राहील? टेम्पो हा कसा असतो की टिकवायचं न टिकवायचं हे काय ठराविक या माणसाच्या हातात नसतं. जनतेनेच एखादी निवडणूक हातात घ्यावी लागते, त्यावेळेस असं प्रचंड यश मिळत असतं. आणि कार्यकर्ते जे महाविकास आघाडीचे झटले आहेत, नेते मंडळी महाविकास आघाडीचे तिन्ही 4ही पक्षातले, त्यांचं खरोखरच म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे, शब्दसुद्धा नाही. कुठल्याही कसलीही अपेक्षा न करता स्वतःच्या खिशाला चाट लावून कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. दिवसभर बूथच्या बाहेर उपाशीपोटी राहून काम केलेलं आहे. मतदान संपल्यानंतरच घरी आपापल्या जाऊन जेवलेले आहे. ना हॉटेलातल्या पार्ट्या होत्या, ना दुसरं काय होतं, काही नव्हतं. म्हणजे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे यशस्वी झाली असं म्हणा. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे त्यांना खरंच श्रेय की जामगाव आ या ठिकाणी दमदाटीमुळे आमचा पोलिंग एजंट तिथं बसू दिला नव्हता, तरी सुद्धा त्या गावात ओमराजे निंबाळकरांना लीड आहे. एकही पोलीस नसताना सुद्धा ह्याला म्हणतात जनतेने हातात घेतलं.